नमस्कार, न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आम्ही फ्रान्समधल्या डोनाल्ड ट्रम्पबद्दल बोलणार आहोत. फ्रान्समधला डोनाल्ड ट्रम्प असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे एरिक झिमॉर. एरिक झिमॉर हा ज्या फ्रान्समध्ये येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्याचा प्रोबेबल कॅन्डिडेट होऊ शकतो अशी चर्चा संपूर्ण फ्रान्समध्ये रादर संपूर्ण युरोपात सुरू आहे. हा एरिक झिमॉर कोण आहे, त्याची एवढी चर्चा का सुरू आहे आणि अचानक एवढी लोकप्रियता का त्याला मिळते, हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. तर अपूर्व, जसा मी उल्लेख केला फ्रान्समधला डोनाल्ड ट्रम्प म्हणजे इंटरनॅशनल मीडियामधनं तशीच त्याची इमेज बनवली जाते. तर तू काय सांगशील, तू कसा बघतोस त्याच्याकडे? सो आपल्याला माहिती आहे की 2019मध्ये आता 2 वर्ष होतील या डिसेंबरमध्ये. 2019मध्ये जी इंग्लंडमध्ये निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणूक झाली पार्लमेंटची, त्या निवडणुकीमध्ये जेव्हा बोरिस जॉन्सन निवडणूक लढत होता पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून, म्हणजे 2019च्या जून महिन्यात बोरिस जॉन्सन यांची नियुक्ती झालेली होती पंतप्रधानपदावर, पण ती जी पार्लमेंट होती ते जे बहुमत होतं ते थेरेसा मे यांच्या नेतृत्वातलं बहुमत होतं. म्हणून 19 सालची निवडणूक ही पहिल्यांदा ते स्वतः पंतप्रधान असताना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चेहरा असताना झालेली ती निवडणूक होती. आता त्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला माहिती आहे की तेव्हा असं म्हटलं गेलं की बोरिस जॉन्सन हा ब्रिटिश ट्रम्प आहे आणि ब्रिटिश ट्रम्प आहे तर तो असाच वागतो तसाच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बोरिस जॉन्सनची हेअरस्टाईल, त्यांची अनेक स्टेटमेंट्स, ते सगळं असं आहे की कॅम्पेन पण होतं, लेट्स मेक ब्रिटन ग्रेट अगेन. सो या सगळ्या सिमिलॅरिटीज बघून असं म्हटलं गेलेलं की हा माणूस ब्रिटिश ट्रम्प आहे. त्याच पद्धतीने जर का आपण पाहिलं तर असे आत्ता नावं घेण्यात अर्थ नाही, पण हंगेरी असेल, पोलंड असेल, या सगळ्या देशांमध्ये जिथे जिथे 2016 नंतर म्हणजे ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर ते राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकेचे, जिथे जिथे युरोपात निवडणुका झाल्या तिथे असं म्हटलं गेलं की अरे हा या देशाचा ट्रम्प आहे, अरे हा या देशाचा ट्रम्प आहे. म्हणजे हे बोलून दाखवण्याचा प्रयत्न असा केला जातो की ट्रम्प चुकीचा तर आहेच, हे तर अज्युम केलेलंच आहे, पण त्याबरोबर मग तो चुकीचा आहे तसा हाही जर का तोच आहे तर मग हाही चुकीचा आहे. म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की ट्रम्प चुकीचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. ट्रम्पला जो सपोर्ट करतो तो रेसिस्ट आहे, व्हाईट सुप्रिमसिस्ट आहे, तो अत्यंत वाईट माणूस आहे. ही प्रतिमा अमेरिकेमध्ये आणि विशेषतः युरोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तयार केली गेली लिबरल मीडियाकडून. याच मीडियाचा हा रोल होता की त्यांनी सगळीकडे हा इथला ट्रम्प, हा तिथला ट्रम्प, हा तिथला ट्रम्प करायचा प्रयत्न केला की एकदा ट्रम्प म्हटलं की एक विशिष्ट सेक्शन त्याला मतदान करतच नाही. आता त्याच पद्धतीने हा जो एरिक झिमॉर नावाचा माणूस आहे याला सुद्धा अशाच पद्धतीने फ्रान्समधला ट्रम्प जे तू सुरुवातीला म्हणालास तसं म्हटलं जातं. पण म्हणजे जे काही फ्रान्समध्ये सध्या सुरू आहे किंवा लोकांचा जो सपोर्ट त्याला मिळतोय, म्हणजे त्याची बॅकग्राऊंड जर आपण पाहिली एरिक झिमॉरची, तर तो एक पत्रकार आहे, लिहितो आणि बऱ्याचशा न्यूज चॅनल्सवर, सी न्यूज म्हणून एक आहे त्याच्यावर त्याला अगेन त्यालाही चॅनल राईट विंगच आहे, म्हणजे बेसिकली कन्झर्वेटिव्ह आहे. सो त्या फ्रेंच चॅनल जे सी न्यूज आहे त्याला अमेरिकेत फ्रान्समधला फॉक्स न्यूज म्हणतात. अगेन तेही तसंच आहे लिबरल मीडियाकडून की फॉक्स न्यूज जर का चुकीचं आहे तर सी न्यूजही चुकीचं आहे. सिमिलर थिंग. एनिवे, तो पॅनलिस्ट आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड अशी त्याला नाही आहे, पण एकदम असा तो लाईमलाईटमध्ये ज्याला येणं म्हणतात त्या पद्धतीने आला. आणि एकूणच आपण बघतो की गेल्या 5-1 वर्षात, तू जसं तू म्हणालास की ट्रम्प यांच्या कार्यकाळानंतर, कार्यकाळ सुरू झाल्यानंतर एकूणच जागतिक राजकारणामध्ये राईट विंगचा जो प्रभाव आहे किंवा आपण कन्झर्वेटिव्हचा जो प्रभाव आहे तो वाढताना दिसतोय. तर हे का, म्हणजे ह्याच्या मागचं कारण काय? आत्ता आपला विषय फ्रान्स असल्यामुळे आपण ॲटलिस्ट युरोपावर लक्ष देऊ की युरोपमध्ये, कारण कसं आहे की प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी कारण आहेत. युरोपमध्ये असं झालं की युरोप आपल्याला त्यातलंही आत्ताचं फ्रान्सच्या बद्दल जर का आपण स्पेसिफिक बोलायचं झालं तर फ्रान्समध्ये जर का आपण पाहिलं तर 1960, 70 आणि 80 हा जो काळ होता, एस्पेशली 70 आणि 80 या काळामध्ये, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा CDG चार्ल्स डिगॉलचं जवळजवळ हुकुमशाहीच होती, त्या हुकुमशाहीनंतर जेव्हा तिथे निवडणुका आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा तिथे अनेक जवळजवळ दशकं हे लेफ्ट विंग पार्टीजचं सरकार राहिलं.
लेफ्ट विंग पार्टीजचं सरकार राहिल्यामुळे फ्रान्समध्ये जे काही पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर होतं, म्हणजे राजकीय वातावरण होतं, ते डाव्या विचारांचंच होतं. जसं अर्थात आपण जर का एक तुलनात्मक विचार करायला म्हणून पाहिलं तर भारतामध्ये जी परिस्थिती होती की पहिली 70 वर्ष जवळजवळ 2014पर्यंत जवळजवळ पूर्ण काळ भारतीय राजकीय वातावरण, ज्याला इकोसिस्टीम असं आपण म्हणतो, ही संपूर्णपणे डाव्या विचारांची होती. आत्ता माझ्या मते काल का परवाच अमोल पालेकरांचं स्टेटमेंट आहे, ते जे फिल्म्स मनोरंजन क्षेत्रात आहेत, त्यांनी सांगितलं की मी तरुण असताना डाव्या विचारांना प्रोग्रेसिव्ह आणि प्रगत मानलं जायचं, त्या वातावरणात मी वाढलो आहे, पण आता याच विचारांवर टीका केली जाते. सो हे सांगण्यामागचं कारण असं की अमोल पालेकरांसारखा माणूस जेव्हा हे म्हणतो तेव्हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळात वातावरण किती डाव्या विचारांचं होतं आणि आज ते किती वेगळं आहे. आता अशीच स्थिती फ्रान्समध्ये होती. झालं असं की आज विशेषतः 2017च्या निवडणुकीनंतर, म्हणजे आता 2022मध्ये पुढच्या वर्षी निवडणुका आहेत राष्ट्रपतीपदाच्या आणि अर्थातच पार्लमेंट आणि सगळ्याच्या. पण 17 सालची जी निवडणूक झाली ती पहिल्यांदा अशी होती की तिथे लेफ्ट विंग पार्टी जवळजवळ नव्हतीच. म्हणजे लेफ्ट विंग पार्टी नव्हती म्हणण्यामागचं कारण असं की अर्थात पार्टीच नव्हती असं नव्हतं, पण त्यांना जिंकण्याची काही आशा नव्हती. म्हणजे जसं आत्ता भारतामध्ये स्थिती आहे की CPI CPM हे काय कुठल्या केरळ सोडून कुठल्या राज्यातही नाही खरं तर, पण देशाच्या पातळीवर कुठे सत्तेत येतील अशी तर काही स्थिती अजिबातच नाही आहे. केरळ तर त्यांचं म्हणजे केरळ सोडलं प्रमुख तर Yes. फार बंगाल पर्यंत, पण आता तर शून्य आहे ना, बंगालमध्ये आता शून्यावर आलं. एनिवे, सो पॉइंट इज की प्रभावाच्या दृष्टीने म्हणजे विचारसरणीच्या दृष्टीने आहे येस, पण इलेक्टोरल हे नाही आहे काही. तीच स्थिती झाली फ्रान्सची. फ्रान्समध्ये इमॅन्युअल मॅक्रॉन, आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती आहेत, तर इमॅन्युअल मॅक्रॉन हे त्यांची सुद्धा काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हते, ते बँकर होते वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यात आता जाण्यात पॉईंट नाही. पण त्यांनी ते इलेक्शन जिंकलं आणि दुसऱ्या क्रमांकावर जी होती तेव्हा ज्या पार्टीला, म्हणजे अर्थात अनेक दशकं ज्या पार्टीला आणि त्यावेळीसुद्धा आत्तासुद्धा रादर ज्या पार्टीला फार राईट विंग म्हणजे उजव्या विचारधारेची अगदी एक्स्ट्रीमिस्ट पार्टी ज्याला म्हटलं गेलं, त्या पार्टीच्या ज्या नेत्या होत्या मरीन लेपेन, त्या मरीन लेपेन ह्या दुसऱ्या होत्या. फ्रान्समध्ये निवडणूक पद्धत अशी असते की जर विशेषतः राष्ट्रपतीपदाची की सार्वत्रिक निवडणूक होते, 3, 4, 5, 10 जे काही कॅन्डिडेट असतील, जर का त्या कॅन्डिडेट्सपैकी कोणालाच 50% मतांपेक्षा जास्त मिळाली नाहीत तर दुसरी राऊंड होते, म्हणजे पुन्हा एकदा निवडणूक होते. त्या निवडणुकीत पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर जे असतात तेच फक्त त्या निवडणुकीला उभे राहू शकतात. मग त्याच्यातला जो 50%पेक्षा जास्त मतं घेतो तो राष्ट्रपती बनतो. 17 साली तेच झालं की आधी 50%पेक्षा जास्त मॅक्रॉन यांना मतं मिळाली नाहीत, पण जेव्हा दुसरी फेरी झाली तेव्हा मॅक्रॉन आणि मरीन लेपेन यांच्यात लढत झाली थेट, तेव्हा मरीन लेपेन यांना 33 का 34% फक्त मतं होती आणि यांना 66-67% म्हणजे 2/3 मेजॉरिटी सहज मिळालेली होती. आता परिस्थिती अशी आहे की एरिक झेमॉर जे आहेत यांचं नाव मरीन लेपेन यांच्यापेक्षा जास्त जे प्री पोल सर्व्हेज केले जातात, ओपिनियन पोल्स घेतले जातात, त्याच्यामध्ये त्यांचं नाव जास्त ओव्हर येतं आहे. अशी स्थिती आत्ता एकूण आहे. मरीन लेपेनचं तू जे नाव घेतलंस तर आधीच्या निवडणुकीमध्ये त्या म्हणजे फार राईट कॅन्डिडेट होत्या, त्यांची तशी प्रतिमा होती. पण आत्ता असं झालंय की एरिक झेमॉर यांच्या एक आपण उदय म्हणू त्या पद्धतीने मरीन लिपेन यांना सॉफ्ट राईट हा एक आलेला आहे. बरोबर, म्हणजे टॅगच दिला आहे तो फ्रान्समध्ये. तर मग एरिक झेमॉर यांच्या एकूणच अशा अचानक उदयाचं कारण काय असेल? हेच की म्हणजे जसं तू म्हणाला 60-70-80च्या दशकात जे लिबरल पार्टीज किंवा डाव्या विचारांचे ज्या पार्टी झाल्या त्यांच्या एकदम उदयामुळे एकूण राजकीय सगळी परिस्थिती बदलली आणि त्याच्यामुळे फ्रान्सची जी आयडेंटिटी आहे त्याला धक्का बसला. हे कारण आहे का अजून काही वेगळी कारण आहे? सो हे तर आहेच की झालं असं की फ्रान्समध्ये जेव्हा म्हटल्याप्रमाणे डाव्या पक्षांचं सरकार आलं तेव्हा एक फ्रान्सची आयडेंटिटी, फ्रान्सची स्वतःची ओळख ही कुठेतरी कमी होत गेली. कारण आपल्याला माहिती की लेफ्ट विंग जे आहे ते युनिव्हर्सलिस्ट आहे, म्हणजे त्यांना एकूण जागतिक दृष्टिकोन असतो, पण त्या राष्ट्रीय दृष्टिकोन नसतो, कारण मुळात राष्ट्र ही संकल्पना त्यांना मान्य नाही आयडियली. सो अशा पार्टीचं सरकार येऊन झालं असं की त्यांना फ्रान्स काय आहे, मग सगळेच फ्रान्स आहे, सगळेच
लिबर्टी हे जर का एकच सूत्र मान्य केलं, खरं तर लिबर्टे, इक्वॅलिटी आणि फ्रेटर्निटी हे 3 त्यांची सूत्र होती की लिबर्टी हवी म्हणजे स्वातंत्र्य हवं, इक्वॅलिटी हवी समानता हवी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व हवं. तर या 3 ही जी फ्रेंच राज्यक्रांतीची 3 सूत्र होती त्यातली फक्त लिबर्टी ह्या एकाच ह्याच्यावर तिथल्या डाव्या पक्षांनी इतकं त्याचं भांडवल केलं आणि त्यांच्या ज्या सीमा होत्या तिथले येणारे जे लोक होते, तिथे इमिग्रेट होऊन येणारे जे लोक होते, स्थलांतरित होऊन येणारे, त्यांची संख्या प्रचंड वाढली. आणि त्यातही झालं असं की अल्जेरियामध्ये फ्रान्सची कॉलनी होती, वसाहत होती. त्या अल्जेरियाची आपल्याला माहिती आहे की अल्जेरिया हा नॉर्थ आफ्रिकेतला एक देश आहे. तिथे वसाहत असताना अल्जेरियामध्ये मुसलमानांची संख्या खूप, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच मुसलमान. अशा वेळी जेव्हा त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलं, म्हणजे आपल्याला माहिती की भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं, सगळ्यांनाच स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर जेव्हा अल्जेरिया स्वतंत्र झाला तर त्यांना ऑप्शन देण्यात आलं की आयदर तुम्ही अल्जेरियात राहा किंवा तुम्ही फ्रान्समध्ये या आणि फ्रान्सचे नागरिक व्हा. सो मोठ्या प्रमाणात अल्जेरियन नागरिक हे फ्रेंच नागरिक झाले. पण त्या काळात झालं असं की तिथे डाव्या पक्षांचं सरकार असल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कालांतराने जे लोक तिकडे आले त्यांनी ते अल्जेरियन कल्चर, त्यातही इस्लामिस्ट कल्चर, टू बी व्हेरी स्पेसिफिक, मी मुस्लिम कल्चर म्हणत नाही आहे, इस्लामिस्ट कल्चर फ्रान्समध्ये घेऊन आहे. आता आपणच एक व्हिडिओ केला होता प्रे या पुस्तकावर. तर त्या अयान हर्सी अली या त्याच्या लेखिका आहेत, तर त्यांनी त्याचे पुस्तक लिहिले. तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की कशा पद्धतीने फ्रान्समध्ये, त्यातही फ्रान्समध्ये सगळ्यात लिबरल शहर जे म्हटलं जातं जगातलं, पॅरिस, त्या पॅरिसमध्ये आज काही भाग असे आहेत की तिथे बायका न घाबरता फिरू शकत नाहीत मुक्तपणे, कारण तो भाग इतका गुंडगिरीने, इमिग्रंट्समुळे आणि त्यातही इस्लामिस्ट इमिग्रंट्समुळे इतका तो धोकादायक झालेला आहे फ्रेंच बायकांसाठी की तिथे त्या जात नाहीत. याचं कारण आहे की तिथे ते आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा गेटोआयझेशन होतं राहण्याचं. गेटोआयझेशन म्हणजे लोक समूहाने तिकडे 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 राहतात. भारतातही असं म्हटलं जाऊ शकतं, मी असं म्हणत नाही आहे, पण भारतातही असं म्हटलं जाऊ शकतं की इथे अमुक भाग असा आहे, कुर्ल्यात असा आहे, धारावीत असा आहे, बांद्र्यात असं आहे, हे म्हटलं जाऊ शकतं. त्याला गेटोआयझेशन असं म्हणतात. या सगळ्या गोष्टींमुळे तिथे सामान्य फ्रेंच नागरिक जात नाहीत. ही भावना कैक वर्ष डेव्हलप होत गेली, पण त्याला वाचा फोडण्याचं काम आता एरिक झमोर यांनी केलं. आता फरक काय आहे हा खूप लक्षात घेण्यासारखा आहे की मरीन लपेन यांच्या पार्टीला एस्पेशली मरीन लपेन यांच्या वडिलांमुळे त्यांची जी प्रतिमा झालेली होती, आणि त्याच्यात अर्थात तथ्य होतंच की अँटीसेमेटिक पार्टी होती ती, म्हणजे ज्यूजचा विरोध करणारी, त्यांच्याविषयी द्वेष असणारी ती पार्टी, अशी त्या पार्टीची ओळख होती. त्यामुळे आणि अर्थात आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात अँटीसेमेटिक म्हटल्यावर तुमचं राजकीय अस्तित्व संपून जातं, कारण नोबडी वॉन्ट्स टू बी अँटीसेमेटिक. कोणालाही ज्यूजचा द्वेष करणारा व्यक्ती म्हणून नाव नको आहे, कारण होलोकॉस्टची आणि ती सगळी इमेज आहे. त्यामुळे ते शक्य नव्हतं. एरिक झेमोर हा स्वतः ज्यू माणूस आहे आणि तो माणूस सांगतोय की तुम्ही फ्रेंच आयडेंटिटी जपली पाहिजे. तुम्ही जर का येत असाल, लिगल मार्गाने जरी येत असाल, कुठल्याही देशातून येत असाल, तरी तुम्ही फ्रेंच नाव स्वीकारलं पाहिजे. जी पद्धत, असं एरिक झेमोर सांगतो आणि हे आपण कन्फर्म करू शकतो की नेपोलियनच्या काळात ही पद्धत होती, नेपोलियन बोनापार्ट अर्थातच, की फ्रान्समध्ये जर का तुम्ही आलात तर तुम्ही फ्रेंच नाव जे आहे ते घ्या. मग तुमच्या घरी तुमचा जो काही धर्म असेल तो तुम्ही पाळा, त्याच्यात फ्रेंच सरकार किंवा फ्रेंच सोसायटीत हस्तक्षेप करणार नाही, कारण लिबर्टी आहे. पण फ्रॅटर्निटीचा जो ॲस्पेक्ट येतो, त्याच्यात बंधुत्वाचा जो ॲस्पेक्ट येतो, तो ह्याच्यात येतो की तुमची नावं ही फ्रेंच पाहिजेत, कारण तुम्ही फ्रान्समध्ये राहताय. आणि अर्थात पुन्हा एकदा हे मी म्हणत नाही आहे, असं म्हटलं जाऊ शकतं की भारतासारख्या ठिकाणी सुद्धा जिथे हां ठीक आहे तुम्हाला रिलिजियस नावं नको आहेत ना, म्हणजे तुम्ही गजानन नाव ठेवू नका, तुम्ही एखाद्या देवाचं नाव ठेवू नका, काही शिव नाव ठेवू नका, पण ज्याला काही रिलिजियस हे नाही आहे, धार्मिक काही भावच नाही आहे, तेजस असं नाव असेल, कमळ असं नाव असेल, या सगळ्या गोष्टी ही नावं भारतीय मुसलमानही ठेवत नाहीत. आणि ह्याच्यावर सुद्धा अनेक वेळा चर्चा होते. साधारणतः तोच मुद्दा हा फ्रान्समध्ये एरिक झेमोर यांनी उचललेला आहे. त्यांच्या भाषणात पण असं बऱ्याचदा समोर आलेलं आहे की तुम्ही जर फ्रान्समध्ये आहात तर तुम्ही पूर्णपणे फ्रान्सचेच आहात. एक्झॅक्टली. मग तुम्ही त्यावेळेला
जरी तुमचं काय म्हणतो आपण त्याला ओरिजिन जरी तुमचं अल्जेरिया असेल, भारत असेल, कॅनडा असेल, जे काही असेल, पण तुम्ही एकदा फ्रान्सचं नागरिकत्व स्वीकारलं की फ्रेंच झालात. मग तुम्हाला मग तुमची निष्ठा फ्रान्समध्ये पाहिजे. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा जो मतितार्थ आहे तो असा आहे की तुम्ही फ्रान्समध्ये राहून तुमची निष्ठा मक्केत आहे किंवा अल्जेरियात आहे हे चालणार, विच इज अ फेअर डिमांड. बट एनिवे, पॉईंट इज की अशा सगळ्या गोष्टींमुळे त्यांना फ्रान्सचे ट्रम्प असं म्हटलं गेलं. आणि याच्यात पुन्हा एकदा तेच कन्फ्युजन होतं की लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रेटर्निटी हे 3 जे ॲस्पेक्ट आहेत याच्यातल्या फक्त लिबर्टीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर नॅशनलिझम राहत नाही, नॅशनॅलिटी ही धोक्यात येते. आणि मग फ्रेंच आयडेंटिटी काय आहे हा प्रश्न फ्रेंच लोकांना पडायला लागतो की फ्रेंच आयडेंटिटी फक्त लिबरल हे असू शकत नाही ना. मग फ्रेंच म्हणजे काय, तर त्या फ्रेंच म्हणजे काय या प्रश्नावर एरिक झेमो यांना खूप मोठ्या प्रमाणावर पॉप्युलरिटी मिळते. आणि रिसेंट पोल्स जे काही झाले, ओपिनियन पोल्स, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे त्यांना किती लोक मतं देतील ही टक्केवारी 37-38% आत्ता ऑलरेडी गेलेली आहे. आणि इमॅन्युअल मॅक्रॉन हे 45% आलेले आहेत. अशा वेळी जर हा जो काही 7-8% किंवा 10% कमीचा फरक असतो तो बऱ्याच वेळेला सेकंड राऊंडमध्ये किंवा इलेक्शन अजून 1 वर्षाने ऑफिशियल कॅन्डिडेसीसुद्धा घोषित केलेली नाही आहे, अशा वेळी हा फरक कमी होऊ शकतो. आणि हा धोका इमॅन्युअल मॅक्रॉन यांना मोठ्या प्रमाणावर आहे. आता तू मॅक्रॉनचाच विषय काढलास तर त्याच ह्याच्याने विचारतो की मध्ये मॅक्रॉननी सुद्धा म्हणजे तथाकथित जे तिथले डावे आहेत त्यांनी असं म्हटलेलं की त्यांचे काही डिसिजन्स हे कन्झर्वेटिव्ह किंवा राईट विंगच्या दृष्टीने जाणारे आहेत. तर मग हे जे कन्फ्युजन आहे की मॅक्रॉन नक्की कोण आहे. सो मॅक्रॉन सेंटर राईट आहेत. मॅक्रॉन यांच्या भूमिका सेंटर राईट. ॲक्च्युली 2017 म्हटल्याप्रमाणे मॅक्रॉन यांना एवढं 67% मतं मिळण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की त्यांना सेंट्रिस्ट मतं मिळाली, काही राईट विंग मतं मिळालेली. आणि मरीन ले पेन यांना हरवण्यासाठी खूप जास्त लेफ्ट विंग मतं ही दुसऱ्या राऊंडला जेव्हा म्हटलं तसं की 2च कॅन्डिडेट असतात ती सगळी मतं त्यांना शिफ्ट झाली. आणि ज्या कॅन्डिडेटला 50% मतंसुद्धा मिळाली नव्हती तो 67%वर गेला. याचं कारणच होतं की लेफ्ट विंगची मतं त्यांना गेली सो दॅट मरीन ले पेन राष्ट्रपती होणार नाही. आता त्यांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की लेफ्ट विंग खूप छोटा झाला आहे. मध्ये 2018 का 19 साली मॅक्रॉन यांनी इंधनाचे भाव खूप जास्त वाढवलेले, ग्रीन सगळं करण्याच्या नादामध्ये खूप जेन्युइन एफर्ट होता त्यांचा. पण त्याच्यात असं झालं की खूप मोठ्या प्रमाणावर जे तिथली गरीब जनता आहे त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, आंदोलनं करायला सुरुवात केली. आणि त्याला जिले जॉन म्हणजे येलो जॅकेट प्रोटेस्ट म्हणून ते खूप फेमस झालेलं होतं. तर या जिले जॉनच्या वेळी त्यांना असं लक्षात आलं की नाही, आपण लेफ्ट विंगमध्ये आता काही उरलेलं नाही आहे, सो आपण राईटकडे वळायला हवं. आणि मग जर का इकॉनॉमिकली आपल्याला काही कठोर पावलं उचलायची असतील तर मग निदान आपण रिलिजियस कल्चरल ॲस्पेक्टवर मतं जास्तीत जास्त आपल्याला मिळतील याची खबरदारी आपण घ्यायला हवी. कारण शेवटी जिले जॉन जे होतं ते वर्कर्सची मुवमेंट होती आणि मग वर्कर्सची मतं लेफ्टकडे जाण्याऐवजी ती रिलिजियस ॲस्पेक्टवर आपल्याला मिळावीत यासाठी हा सगळा पुढचा खाटाटोप करण्यात आला. मग त्याच्यानंतर म्हटल्याप्रमाणे मॅक्रॉन ह्यांची काही पार्टी पण नव्हती खरी तर 17च्या आधी. त्यांनी तिथली जी राईट विंग सेंटर राईट पार्टी होती, म्हणजे मरीन ले पेन या फार राईट कॅन्डिडेट म्हणजे सेंटर राईट पार्टी आहे, ला रिपब्लिकन, त्याच्यातल्या अनेकांना स्वतःच्या कॅबिनेटमध्ये घेतलं. म्हणजे काहींना अगदी माझ्या मते अर्थमंत्र्यापर्यंतच्या भूमिकेत बाहेरून आलेल्या लोकांना त्यांना मोठी मोठी पदं दिली. याच्याने एक शिफ्ट दिसला लोकांना की हा माणूस राईट विंग झाला. याचं कारण दुसरं हेही होतं की मरीन ले पेन यांचा प्रभाव कमी करायचा होता. त्यांना माहिती होतं की लेफ्ट विंगचा दुसरा कोणी नाही आहे की जो दुसऱ्या नंबरवर येईल, आहे मरीन ले पेन. सो त्यांच्याकडनं जास्तीत जास्त मतं घेऊन स्वतःचं स्थान निश्चित करणं. या सगळ्या काळात झालं असं की ते जे उजवीकडे शिफ्ट झाला त्या शिफ्टनंतर एरिक झेमोर यांचा आता उदय झाला आणि त्यामुळे थोडी त्यांच्या एकूण कॅल्क्युलेशनमध्ये आता गडबड झाली असं त्यांना वाटायला लागलं आणि मीडियाला वाटायला लागलं. तर बघावं लागेल या सगळ्यामध्ये की येणाऱ्या निवडणुका आणि एकूणच काय परिणाम होतो आणि स्पेसिफिकली संपूर्ण युरोपवरती त्याचा काय परिणाम होतो. कारण युरोपियन युनियनच्या एकूण विचार करता फ्रान्स हा खूप महत्त्वाचा देश आहे, त्यामुळे तिकडे ऑब्व्हियसली राजकीय
परिस्थिती जी जशा पद्धतीने होते त्या पद्धतीचा प्रभाव हा संपूर्ण युरोपियन आणि EU मध्ये सगळ्यात मोठा देश आपल्याला माहिती आहे की जर्मनी आहे, पण जर्मनीनंतर फ्रान्स आहे. आणि त्या जर्मनीमध्ये आता मर्केल पाय उतारवून नवीन सरकार याच आठवड्यात आलेलं आहे. अशा वेळी जर का मॅक्रॉन यांचं सरकारही पुढच्या वर्षी गेलं तर जे दोन स्टॉलवर्ड्स, जो सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते, दिग्गज नेते EUला सांभाळत होते, ते दोन्ही नेते गायब झाले आणि त्यात राईट विंगचं सरकार फ्रान्समध्ये आलं, तर ते खूपच मोठा धक्का असेल. राईट विंग हळूहळू वाढतंय, उदयाला आलंय AFD. त्यामुळे या दोन्ही बघावं लागेल, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच बघावं लागेल की काय होतंय. तर अशाच पद्धतीचे आणि विविध विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर न्यूज डंकाला सबस्क्राईब करा. न्यूज डंकाचं अँड्रॉइड ॲप आहे ते डाउनलोड करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कुठल्या विविध विषयांवरचे व्हिडिओज जर हवे असतील किंवा माहिती हवी असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. धन्यवाद.